खरं तर रोजच्या छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये प्रेमाने बोलणे, समजून घेणं, एकमेकांना साथ देणं, यामुळेच आपलं नातं अजून मजबूत होत असतं आणि हेच खरं व्रत आहे आणि हे रोज पाळलं पाहिजे. तर मी असं का म्हणते, तर आज आहे वटपौर्णिमा आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कांचन. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे आनंदातच आहे. सकाळी उठल्या-उठल्या खूप असं आभाळ होतं. काल पाऊस पडून गेला होता. आज असं वाटत होतं की आज पण वटपौर्णिमेला पाऊस येतोय काय? तर मस्त अशी सकाळची अंघोळ वगैरे झाली, कडक चहा घेतला आणि आपलं पहिलं काम म्हणजे देवपूजा. आणि सणसूद वगैरे घरात असल्यानंतर आपल्याला एक वेगळीच एनर्जी असते. मस्त अशी सकाळची फ्रेश फुलं, नंतर छान अशी रांगोळी काढून घेतली होती, त्यामुळे एकदम देवपूजा छान वाटत होती. आणि आता हे वातावरण चेंज झाल्यामुळे मला सर्दी वगैरे झाली होती, त्याच्यामुळे आवाजामध्ये थोडा चेंज झाला होता. आज थोडं दररोजपेक्षा लवकर उठले होते, कारण आज वटपौर्णिमा पण होती आणि हर्षला टिफिन बनवायचा होता. तर आता हर्ष स्कूलमध्ये गेला होता आणि त्या हर्ष गेल्यानंतर माझी इथं कामाला सुरुवात झाली होती. तसं तर आपल्याकडे प्रत्येक सणाला आपण पुरणपोळी बनवतो आणि मी पण प्रत्येक सणाला आवर्जून पुरणपोळी बनवते. पण आज आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं आणि सकाळी लवकर उरकायचं होतं, म्हणून मग मी इथं चपाती, वाटाणा बटाटा मिक्स भाजी आणि मसाले भात केला होता आणि शेवयाची खीर बनवणार होते. आणि आमच्या घरात पण सर्वांना पुरणपोळी खूप आवडते. म्हणजे मी प्रत्येक वेळी पुरण जेव्हा शिजवते ना, तेव्हा एक्स्ट्राचं पुरण शिजवून ठेवते आणि 2-4 दिवस तर हर्षला टिफिनमध्ये पुरणपोळी किंवा मला पण खूप आवडते. मी सकाळी मग नाश्त्याला वगैरे पुरणपोळीच घेऊन जाते मग. तर इथं मी वाटाणा बटाटा मिक्स भाजी बनवणार होते आणि बऱ्याच दिवसापासून हर्ष मला म्हणत होता की ही भाजी बनव. त्याला ही भाजी आणि पुरी खूप आवडते. तर इथं मी मसाले भातासाठी आणि या भाजीसाठी लागणारा टोमॅटो, कांदा, मिरची हे सगळं अगोदरच कोथिंबीर हे सगळं चिरून ठेवलं. त्याच्यामुळे मग पटपट भाज्या होतात आणि वेळ पण वाचतो. आणि आता या आठवड्यापासून यांची सेकंड शिफ्ट चालू होणार होते. मग मला त्यांचा संध्याकाळचा पण टिफिन बनवायचा होता आणि मी आता संध्याकाळची भाजी बनवून ठेवणार होते आमच्यासाठी पण. तर इथं मी अगोदर कुकरमध्ये बटाटे शिजवून घेतले, नंतर त्याच कुकरमध्ये मग वाटाणे शिजायला टाकले होते. चांगल्या 4-5 शिट्ट्या करून मऊसूत असा वाटाणा शिजवून घ्यायचा. तरी भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये अगोदर 2-3 चमचे तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये तेजपत्त्याची 1-2 पानं, त्याच्यानंतर लवंग, मिरं, दालचिनी टाकलं. नंतर छान असा कांदा परतून घ्यायचा, कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून छान थोडंसं मीठ टाकून मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि आज खरंच हर्षला खूप इच्छा होती की घरी राहायचं. त्याचं सारखं चाललं होतं की तू कधीतरी सुट्टी टाकते, मला पण थांबू दे घरी. मग पण त्याला पाठवलं स्कूलमध्ये. मग तर ऑलरेडी 2 दिवस सुट्टी झाली त्याची. फ्रायडेला सुट्टी होती, सॅटर्डेला हाफ डे, नंतर संडे सुट्टी होती. छान असं टोमॅटो शिजल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकलं. नंतर इथं मी लसूण, खोबरं आणि आलं त्याचं वाटण बनवून घेतलं होतं, त्याच्यामध्ये ते टाकलं आणि ते पण छान असं परतून घ्यायचं. तर नंतर इथं मी कोथिंबीर, आता जोपर्यंत कोथिंबीर महाग होती तोपर्यंत कोथिंबीर वापरायची भीती वाटत होती, पण आता कोथिंबीर स्वस्त आहे तर मग भरपूर अशी कोथिंबीर वापरते. आणि मी कोणत्याही भाजीमध्ये कोथिंबीर किंवा टोमॅटो टाकलं ना, हर्ष सगळं बाजूला काढून ठेवत असतो. तर नंतर इथं मी हळद, धना पावडर, गरम मसाला टाकला आणि तो पण छान असा परतून घेतला. तर नंतर घरामधली आपली चटणी असते ना, ते टाकायचं आणि ते पण असं छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि जेवढा वेळ पुरणपोळीचा स्वयंपाकाला लागतो तेवढाच वेळ इथं पण लागत होता, त्याच्यापेक्षा जास्तच इथं जातो. तर इथं चपाती बनवा, नंतर कुरडई तळा, खीर बनवा किंवा नंतर भात, वरण, भाजी, तेवढाच वेळ जातो किंवा जास्त पण जातो. मग तर इथं मी थोडं मसाल्यामध्ये पाणी ओतलं होतं, त्याच्यामुळे मसाले पण करपत नाहीत आणि छान असे तेल सुटलं जातं. तर मग शिजवून घेतलेले बटाटे असे हाताने कुस्करून टाकायचे. बटाटा कुस्करून टाकल्यामुळे भाजीला एक दाटसरपणा येतो आणि भाजीला एक वेगळी चव लागते. आणि जसं गावावरून हर्ष आला तेव्हापासून त्याला बटाट्याची भाजी खूपच आवडायला लागली, कारण घरी आमरस आणि बटाटे भाजी सारखं खात होतं, त्यामुळे त्याला बटाटी भाजी खूपच आवडायला लागली. आणि अशा भाज्या करायला थोडा जास्तच टाईम लागतो, त्याच्यामुळं दररोज घाई गडबडीत ह्या भाज्या होत नाहीत. तर नंतर इथं मस्त असा मऊसूत शिजलेला वाटाणा पण त्यामध्ये मिक्स करून घेतला. आणि आज वटपौर्णिमा आहे म्हणून काल रात्री मस्त अशी हातावरती मेहंदी काढली होती आणि बऱ्याच दिवसानंतर आज मेहंदी काढली होती. आणि हा सण आपल्या स्त्रियांचा आहे, त्याच्यामुळे मग भरपूर असं मेहंदी वगैरे काढायचं किंवा हिरव्या बांगड्या घालायच्या तर खूप छान वाटतं. मग आणि मेहंदीला कलर पण खूप छान आला होता. तर इथं बघा तुम्ही किती छान दिसते भाजी. तर इथं अजून आता मी इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी गरम पाणी वापरायचं, त्याच्यामुळे भाजीला एक चांगली तरी येते. मग आता आपल्याला जेवढी भाजी घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याच्यानुसार पाणी ओतायचं. तर इथं आम्हाला चपातीसोबत भाजी खायची, त्याच्यामुळे जास्त अशी भाजी करायची नव्हती. तर चवीपुरतं मीठ वगैरे टाकायचं, नंतर कोथिंबीर टाकायची आणि 10 मिनिटासाठी कमी गॅसवरती चांगली अशी भाजी शिजवून घ्यायची. ही भाजी शिजते तोपर्यंत मला मसाले भात आणि खीर बनवून घ्यायची होती. तर इथं मी शेवयाची खीर बनवली होती, तर आज नैवेद्यासाठी शेवयाची खीरच होती. तर बघा 5-7 मिनिटं भाजी शिजल्यानंतर किती छान कलर आला होता आणि वास पण खूप छान येत होता. तर मस्त अशी रटरट भाजी शिजवून घ्यायची, त्याच्यामुळे मग खूप छान वाटते भाजी आणि घट्टसर पण झाली होती. तर मस्त अशी भाजी आपण चपातीसोबत पुरीसोबत खाऊ शकतो. तर इथे माझा सगळा स्वयंपाक झाला होता आणि आता मला रेडी व्हायचं होतं. तर आता बऱ्याच दिवसानंतर ही पैठणी नेसाय काढली होती मी. आणि ही पैठणी मी जेव्हा हरच्या टायमिला प्रेग्नेंट होते तेव्हा 7व्या महिन्यात घेतली होती. आणि आता मी आज व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आज वटपौर्णिमेसाठी हिरवा, लाल, पिवळा असे कलर वापरायचे होते. तर म्हटलं तर आपल्याकडे हिरवा कलर आहे तर आपण हीच साडी घालूया मग. आणि जसे जसे आपण नवीन साड्या घेतो तसं जुन्या साड्याकडे जरा आपलं दुर्लक्ष होतं आणि त्या साड्या जरा मागे पडतात. आणि साडी घालायला खूप मऊ आणि एकदम अंगाबरोबर बसते. आणि मला काय एवढी हेअरस्टाईल करता येत नाही, पण म्हटलं साधी
साधे सिंपल करूया, पण जरा चांगली वाटेल असे करूया. तर इथं मग अगोदर केस वगैरे विचारून घेतले, तर सगळा केसामध्ये गुंताही काढला. तर इथं मी असेच केस वगैरे दररोजच जसं आपण वरती केस टांगतो ना, तसंच इथं मी टांगून घेतले होते अगोदर. आणि त्याला मग मी इथं UPनं लावून घेतल्या होत्या. आणि जेव्हा पण मी कधी घरी असते तेव्हा माझी केस अशीच वरती टांगलेले असतात, कारण मला ते केस मोकळे सोडायला किंवा वेणी घातली असेल तर चालते, पण केस वगैरे मोकळे सोडायला तर मला काही एवढं आवडत नाही आणि मला जमत पण नाही, पहिल्यापासून सवय नाही त्याच्यामुळे. तर आपण घेतलेली कोणतीही गोष्ट कधी ना कधी आपल्याला उपयोग पडते, म्हणजे कधी वाया जात नाही. तर हा आर्टिफिशियल बन गजरा मी यात्रेमध्ये घेतला होता, पण त्याचा मस्त असा आंबाड्यासाठी उपयोग झाला होता. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्याच्यामुळे आपला मेकअप एकदम उठून दिसतो. तसंच हा हेअर बन होता, तर मस्त असं एक हेअरस्टाईलला एक वेगळाच लुक आला होता. आणि हे गळ्यातलं पण आम्ही यांच्या मित्रा तिकडे यात्रेला गेलो होतो तेव्हा घेतलं होतं. चला म्हटलं आज पैठणीवरती घालूया, आणि हे घातल्यानंतर खरंच खूप एकदम छान वाटत होतं. आणि त्या या गळ्यातल्याचं तर नाव मला काय माहीत नाही, पण एकदम ट्रॅडिशनल वाटत होतं. आणि दरवर्षी वटपौर्णिमे दिवशी सकाळ सकाळी पूजा करायची, मग ऑफिसला जायचं किंवा दुपारहून घरी यायचं, मग वडाला पूजा करायला जायचं. तर यावर्षी म्हटलं की सुट्टी घ्यायची आणि मस्त असा वटपौर्णिमेचा सण साजरा करायचा. आणि मस्त अशा हिरव्यागार बांगड्या घातल्यानंतर आपल्या हाताला एक वेगळी शोभा येते. तर इथं मी साडी वगैरे घालून घेतली, बांगड्या गळ्यातलं घालून घेतलं. तर बाकी अजून मला मेकअप वगैरे करायचं होतं, नथ घालायची होती. तर नथीशिवाय आपल्या चेहऱ्याला एक वेगळंच सौंदर्य येतं नथ घातल्यानंतर. आणि मी काही व्हिडिओमध्ये बघितलं होतं की वटपूजाचं टायमिंग 12:30पर्यंत आहे, पण असं काही नाही. वटपौर्णिमा हा सगळा दिवस शुभ मानला जातो, म्हणजे काही बायकांना ऑफिसवरून पण याची पूजा करायची असते. तर फायनल माझा असा लुक होता. नथ घातल्यानंतर बघा एकदम चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो आला होता. आणि हेअरस्टाईल पण मला खूपच आवडली होती, आणि मी फर्स्ट टाईमच अशी एक वेगळी हेअरस्टाईल केली होती. मग काय लगेच पूजेसाठी लागणार ताट रेडी केलं आणि मी वडाची पूजा करण्यासाठी आले. तर इथं गार्डनमध्ये खूप सारी अशी वडाची झाडं होती. तर कोण बायका पूजा करून गेल्या होत्या, काही बायका पूजा करत होत्या, कोणाचं फोटो काढायचं चाललं होतं. तर या बायका तर काय माझ्या ओळखीच्या नव्हत्या, पण इथं आल्यानंतर ओळख होतेच. तर मस्त अशी वडाची पूजाही करून घेतली, ओटीही भरली आणि नैवेद्यासाठी खीर आणली होती, मग नैवेद्यही दाखवून घेतला. तर मस्त असं इथं गार्डनमध्ये खूप सारं हिरवंगार वाटत होतं. वटपौर्णिमा या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी उपवास करतात आणि वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून धागा बांधतात. आणि खरं आपण बायका वटपौर्णिमा, संक्रांत या सणाची खूप आतुरतेने वाट बघत असतो. मस्त अशी पूजाही झाली होती. वडाचे झाड म्हणजे शेकडो वर्ष जगणारे, आणि वडाचं झाड कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि ऑक्सिजन आपल्याला देतो. त्याच्यामुळे वडाच्या झाडाचे खूप फायदे आहेत. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मस्त अशी वडाची पूजा झाल्यानंतर घरी आल्यानंतर ज्यांच्यासाठी उपवास केला होता त्यांना वाकून असा नमस्कार केला. आणि हे व्हिडिओमध्ये येण्यासाठी कम्फर्टेबल नसतात, पण आज कसे काय आले काय माहीत नाही. तर आम्हाला सगळ्यांना खूपच भूक लागली, तोपर्यंत हर्ष पण स्कूलमधून आला होता. तर मस्त आता या दोघांना तर जेवायला दिलं होतं आणि मला पण उपवास सोडायचा होता. तर आमच्याकडे वडाची पूजा झाल्यानंतर आम्ही उपवास सोडतो. तर व्हिडिओ आवडल्याला लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.